हॅलो स्टुडंट, आज आपण रिप्रोडक्शन इन प्लांट्स यामधला पुढचा टॉपिक पाहणार आहे आउटब्रीडिंग डिव्हाइस. आता व्हॉट इज दिस आउटब्रीडिंग डिव्हाइस? याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिनेशन पाहिलं, त्यामध्ये आपण सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन पाहिलं. आता वेगळे जे प्लांट्स आहे, मेनी प्लांट्स दे कॅन शोज दॅट इज मेकॅनिझम ऑफ सेल्फ पॉलिनेशन. ते काय दाखवतात आपल्याला? सेल्फ पॉलिनेशन दाखवतात. पण आता हे जे सेल्फ पॉलिनेशन आहे हे होत असताना इन द सेल्फ पॉलिनेशन द प्लांट्स दे कॅनॉट शोज द जेनेटिक डायव्हर्सिटी. सेल्फ पॉलिनेशनमुळे प्लांट्स नॉट शोज जेनेटिक डायव्हर्सिटी. काय दाखवत नाही ते? जेनेटिक डायव्हर्सिटी ही सेल्फ पॉलिनेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि जेनेटिक डायव्हर्सिटी ही कशासाठी आवश्यक आहे? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज जेनेटिक डायव्हर्सिटी is important for evolution. जर आपल्याला प्लांटमध्ये इव्होल्युशन पाहायचं असेल तर तिथे जेनेटिक डायव्हर्सिटी असणे आवश्यक आहे. पण सेल्फ पॉलिनेशनमध्ये हे होत नाही. त्यामुळे प्लांट्स कॅन promotes क्रॉस पॉलिनेशन. प्लांट कोणाला प्रमोट करतात? क्रॉस पॉलिनेशनला. का क्रॉस पॉलिनेशनला करतात? कारण क्रॉस पॉलिनेशन शोज द जेनेटिक डायव्हर्सिटी. काय दाखवतात ते? जेनेटिक डायव्हर्सिटी हे क्रॉस पॉलिनेशन मध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे प्लांट हे कोणाला प्रमोट करतात? दे कॅन प्रमोट द क्रॉस पॉलिनेशन दॅन द सेल्फ पॉलिनेशन. त्याचबरोबर ड्यू टू दॅट इज कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशन इन प्लांट, जर प्लांटमध्ये कंटिन्युअसली जर तिथे सेल्फ पॉलिनेशन होत असेल, कंटिन्युअस there is self pollination, the plant shows. जर तिथे कंटिन्युअस पॉलिनेशन होत असेल तर त्या प्लांटमध्ये दे कॅन शोज द इनब्रीडिंग डिप्रेशन. काय दिसतं तिथे? इनब्रीडिंग डिप्रेशन मीन्स देअर इज त्याची जी कॅपॅसिटी आहे सेल्फ पॉलिनेशन करायची किंवा नवीन प्लांट तयार करायची हळूहळू काय व्हायला लागते? कमी व्हायला लागते. ब्रीडिंग जो आहे तो पिरियड त्याचा कमी होतो किंवा ते चांगला प्लांट पुढची जनरेशन ही चांगली देऊ शकत नाही. असे हे काही कारणं आहेत की ज्यामुळे प्लांट्स दे कॅन शोज द that is the one of the device of cross pollination that is known as the outbreeding device. आणि त्यामुळे क्रॉस पॉलिनेशनचा एक वेल नोन डिव्हाइस आहे की ज्याद्वारे सेल्फ पॉलिनेशन हे काय होतं? अवॉइड होतं आणि द प्लांट शोज द क्रॉस पॉलिनेशन. द क्रॉस पॉलिनेशन डिव्हाइस is outbreeding device. कोणता डिव्हाइस आहे तो? आउटब्रीडिंग डिव्हाइस. मग का आवश्यक आहे आउटब्रीडिंग डिव्हाइस? तर सेल्फ पॉलिनेशन दाखवतात. सेल्फ पॉलिनेशनमुळे प्लांटमध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी दिसत नाही. जेनेटिक डायव्हर्सिटी कशासाठी आवश्यक आहे? इव्होल्युशनसाठी आहे.
त्यामुळे प्लांट हे कोणाला प्रमोट करतात, क्रॉस पॉलिनेशनला. व्हाय, बिकॉज क्रॉस पॉलिनेशन शोज द जेनेटिक डायव्हर्सिटी. आणि कंटिन्युअस जर सेल्फ पॉलिनेशन त्यांच्यामध्ये राहिलं तर ते त्यांच्यामध्ये काय येते, इनब्रीडिंग डिप्रेशन येतं. म्हणजेच त्यांची जी ब्रीडिंग कॅपॅसिटी आहे ती कमी कमी व्हायला लागते. आणि अशा ह्या क्रॉस पॉलिनेशन प्लांटमध्ये जर घडवून आणायचं असेल तर त्यामधलं एक वेल नोन एक्झाम्पल तिथे सांगितलं आहे, आउटब्रीडिंग डिव्हाइस. आता या आउटब्रीडिंग डिव्हाइसमध्ये क्रॉस पॉलिनेशन म्हणजे सेल्फ पॉलिनेशन कसं अवॉइड करतात त्यासाठी काही एक्झाम्पल्स आपल्याला इथे पाहायचे आहे. नाउ वी आर सीइंग द सम एक्झाम्पल्स ऑफ आउटब्रीडिंग डिव्हाइस. फर्स्ट ऑफ ऑल पहिला एक्झाम्पल आहे युनिसेक्शुअलिटी. आता युनिसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय, द मेल फ्लावर अँड द फिमेल फ्लावर दे आर द डिफरंट वन. म्हणजे मेल फ्लावर एका प्लांटवर असतो तर फिमेल फ्लावर हा दुसऱ्या याच्यावर असतो, त्याला आपण युनिसेक्शुअल फ्लावर म्हणतो. युनिसेक्शुअलिटी इट इज the plants they can bears the male and the female flower on the different plant. कोणावर असतात ते, डिफरंट प्लांट. एक तर त्या प्लांटवर कोणता फ्लावर असेल, मेल फ्लावर, or they are having the female flower. आणि सच याला आपण काय म्हणतो, डायोशियम. काय म्हणतो, डायोशियम. दॅट इज द सम प्लांट्स दे आर हॅव्हिंग द either male flower or the female flower, it is called as the dioecium. And they can avoid the that is self pollination. कारण मेल फ्लावर एका याच्यावर असतो तर दुसऱ्या याच्यावर फिमेल फ्लावर असतो आणि त्यामुळे तिथे सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करते. ते एक्झाम्पल आहे आउटब्रीडिंगचं युनिसेक्शुअलिटी. दुसरा आहे डायकोगॅमी. आता व्हॉट इज डायकोगॅमी? डायकोगॅमी मीन्स द मॅच्युरेशन of stigma and anther, they are on the different time. म्हणजे जो स्टिग्मा आणि अँथर आहे मीन्स मॅच्युरेशन ऑफ स्टिग्मा and anther on different time. डायकोगॅमी म्हणजे काय, तर असे प्लांट की ज्यांच्यामध्ये स्टिग्मा आणि अँथर यांचा मॅच्युरेशन पिरियड जो आहे किंवा जो टाइम आहे तो डिफरंट असतो आणि देअरफॉर दे कॅन अवॉइड द सेल्फ पॉलिनेशन. आता या डायकोगॅमीमध्ये पण किती प्रकार आहेत, दोन टाईप आहे. पहिला आहे प्रोटॅन्ड्री आणि दुसरा आहे प्रोटोगायनी. आता व्हॉट इज प्रोटॅन्ड्री? प्रो मीन्स दॅट इज द फर्स्ट आणि अँड्री मीन्स दॅट इज अँड्रोएशियम. ज्याच्यामध्ये पहिले काय मॅच्युअर होतं, अँड्रोएशियम होतो आणि त्यानंतर काय होतं, गायनोएशियम मॅच्युअर होतो. याचं वेल नोन एक्झाम्पल आहे सनफ्लॉवर. इट इज द एक्झाम्पल ऑफ प्रोटॅन्ड्री. प्रोटॅन्ड्री प्रो मीन्स फर्स्ट आणि अँड्री मीन्स अँड्रोएशियम, ज्याच्यामध्ये पहिले अँड्रोएशियम मॅच्युअर होतो आणि नंतर गायनोएशियम होतो आणि त्यामुळे तिथे सेल्फ पॉलिनेशन अवॉइड होते. दुसरा आहे प्रोटोगायनी. आता प्रोटोगायनी मीन्स दॅट इज प्रो मीन्स अगेन फर्स्ट अँड गायनी मीन्स गायनोएशियम, ज्याच्यामध्ये पहिले काय मॅच्युअर होतो, गायनोएशियम आणि नंतर काय मॅच्युअर होतो, that is the androecium and that's a well known example आहे that is the glossoria. Gloriosia, it is the example of the प्रोटोगायनी, ज्याच्यामध्ये गायनोशियम पहिले मॅच्युअर होतो आणि अँड्रोएशियम नंतर होतो आणि त्यामुळे तिथे सेल्फ पॉलिनेशन हे अवॉइड होते. This is the dicogamy. What is dicogamy? Maturation of stigma and anther on the different time. Therefore, they are avoid the self pollination. त्यानंतरचा तिसरा टाइप आपल्याला पाहायचा आहे that is the prepotency. आता what is this prepotency? Prepotency means that is the pollen grain of the other flower. They are mature rapidly on the stigma than the its same flower. त्याचे
पोलन ग्रेन जे आहे कोणाचे, अदर फ्लावर्सचे, दे आर मॅच्युअर रॅपिडली. म्हणजे अदर फ्लावर pollen grain they are germinate म्हणू आपण, germinate rapidly on stigma than the pollen grain of same flower. अदर फ्लावर्सचे जे पोलन ग्रेन आहे ते रॅपिडली जर्मिनेट होतात कोणावर, स्टिग्मावर, दॅन द पोलन ग्रेन ऑफ द सेम फ्लावर. आणि याचं वेल नोन एक्झाम्पल आहे ॲपल. अँड दे कॅन अवॉइड द सेल्फ पॉलिनेशन, कारण त्याचे पोलन ग्रेन हे मॅच्युअर होत नाही, पण दुसऱ्या फ्लावरचे पोलन ग्रेन हे ताबडतोब रॅपिडली जर्मिनेट होतात त्याच्या स्टिग्मावर आणि त्यामुळे तिथे सेल्फ पॉलिनेशन हे अवॉइड होतं. अँड दॅट मेकॅनिझम दॅट इज एक्झाम्पल किंवा त्याला आपण काय म्हणतो, प्री पोटेन्सी. नंतर आहे हेटेरोस्टायली किंवा यालाच हेटेरोमॉर्फी असं सुद्धा म्हटल्या जाते. आता व्हॉट इज दिस हेटेरोस्टायली? In some plants they are having the 2 or 3 types of flower in which there is the formation or the stigma and anther, they are placed on the different level. What is heterostyle किंवा heteromorphy? ज्याच्यामध्ये स्टिग्मा and anther place on different level. कशावर असतात ते? स्टिग्मा आणि अँथर हे कशावर आहे? डिफरंट लेवलवर आहे आणि त्यामुळे देअर इज द पोलन ग्रेन कॅनॉट रीच अप टू द स्टिग्मा अँड देअर इज नो पॉलिनेशन, मीन्स सेल्फ पॉलिनेशन इज अवॉइड. कारण त्यांची लेव्हलच ही काय असते, त्यांची प्लेस किंवा त्यांची जागा ही काय असते, वेगळी वेगळी असते, डिफरंट लेव्हलवर असतात स्टिग्मा आणि अँथर. त्याच्यामुळे जे पोलन ग्रेन डिपॉझिट होतात ते स्टिग्मावर डिपॉझिट होतात ते होत नाही आणि त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन तिथे अवॉइड होते. तिसरं आहे हर्कोगॅमी. आता व्हॉट इज दिस हर्कोगॅमी? हर्कोगॅमी या मेकॅनिझममध्ये काय होतं? इट इज मोस्टली ऑकर इन द बायसेक्शुअल फ्लॉवर. कोणामध्ये ऑकर होतं हे? बायसेक्शुअल फ्लॉवर मध्ये. आता बायसेक्शुअल म्हणजे बोथ मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट इन द सेम फ्लॉवर, इन विच बायसेक्शुअल फ्लॉवर मध्ये हा हर्कोगॅमी जो आहे इट इज ऑकर इन द दॅट इज बायसेक्शुअल फ्लॉवर. देअर इज सम दॅट इज फिजिओलॉजिकल बॅरियर्स. देअर इज काय असतात तिथे? काही फिजिकल बॅरियर्स असतात बिटवीन स्टिग्मा किंवा बिटवीन द टू सेक्स ऑर्गन. मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन मध्ये या बायसेक्शुअल फ्लॉवर मध्ये काही फिजिकल बॅरियर्स असतात आणि ह्या फिजिकल बॅरियर्स दे कॅन अवॉइड द कॉन्टॅक्ट बिटवीन दीज टू सेक्स ऑर्गन प्रेझेंट इन द बायसेक्शुअल फ्लॉवर अँड अवॉइड द सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे बायसेक्शुअल फ्लॉवर आहे तिथे काही फिजिकल बॅरियर्स असतात या दोन्ही सेक्स ऑर्गनमध्ये आणि बॅरियर असल्यामुळे ते दोन्ही सेक्स ऑर्गन एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आणि त्यामुळे तिथे सेल्फ पॉलिनेशन हे अवॉइड होते. आणि लास्ट वन दॅट इज नोन ॲज द सेल्फ इनकॉम्पिटिबिलिटी किंवा याला सेल्फ स्टरिलिटी असं म्हणतात. या सेल्फ इनकॉम्पिटिबिलिटीमध्ये दे आर हॅव्हिंग सम जेनेटिक मेकॅनिझम. काही असा जेनेटिक मेकॅनिझम असतो की ज्यामुळे दे कॅन अवॉइड द सेल्फ पॉलिनेशन. त्यांच्यामध्ये इन डिटेल नाही आहे. देअर इज हॅव्हिंग द सम जेनेटिक मेकॅनिझम विच कॅन अवॉइड द सेल्फ पॉलिनेशन. In this way, these are the some examples of outbreeding device which can avoid the self pollination. Thank you.